आणि आता जाऊया आपण जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आणि सुरुवात करणार आहोत पुणे जिल्ह्यापासून। पुण्यामधल्या चाकण नगर परिषदेमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष आमने-सामने निवडणूक लढवत आहेत। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी आमने-सामने आलेले आहेत, तर महाविकास आघाडीनं अध्यक्षपदासाठी आपला एकही उमेदवार दिलेला नाही। शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षानं नगरसेवक पदासाठी काही जागांवर आपले उमेदवार दिलेले आहेत। पुण्यामध्ये नवले पुलाजवळ सेवा रस्त्यासाठी 54 गुंठे जमीन संपादित करण्यात येणार आहे। नवले पुलाजवळच्या भीषण अपघातानंतर उपाययोजना करण्यात येतात, त्यामुळे या ठिकाणी आता बाह्य सेवा रस्त्यासाठी 54 गुंठे जमिनीच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। पुण्यामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत। या ठिकाणी खासगी बससाठी नवीन मार्ग, थांबे आणि वेळा निश्चित करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे। ठरवलेल्या मार्गाव्यतिरिक्त खासगी बसला इतरत्र प्रवेश नसणार आहे, तसंच नेमून दिलेल्या थांब्यावर केवळ 3 मिनिटच बसला थांबण्याची परवानगी आहे। पुण्यातला पाणीपुरवठा उद्या बंद राहणार आहे। विविध जलकेंद्रातील देखभाल, फ्लो मीटर आणि वॉल्व बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। या कामासाठी उद्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा असेल। येवला शहरामध्ये उघड्यावर दारू पार्टी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये उघड्यावर दारू पिणाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या। त्या आधारे पोलिसांनी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर दारू पिणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक होतीये। प्रति क्विंटल मक्याला 1800 रुपये बाजारभाव मिळतोय आणि इथेनॉलसाठी मक्याला मागणी असल्यानं उत्तराखंड तसंच मलेशिया, इंडोनेशियाला मक्याची निर्यात केली जाते। नाशिकच्या डोंगराळेमध्ये 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि याच्या निषेधार्थ लासलगावमध्ये सुवर्णकार समाजानं मूक मोर्चा काढला। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। संभाजीनगरमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली जाणार आहे। शहरातल्या नागरिकांनी अतिक्रमण काढलं असून उर्वरित 110 अतिक्रमण महापालिका पथकाकडून काढली जाणार आहे। संभाजीनगरमध्ये पोलिसांनी चोरी झालेले 101 मोबाईल मूळ मालकांना परत केले। तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करून ही कारवाई करण्यात आली। चोरी झालेले तसंच सार्वजनिक ठिकाणी विसरून गेलेले मोबाईल परत करण्यात आले। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकऱ्यांना 1000 मोसंबीच्या झाडांवर जेसीबी फिरवला। मागच्या 2 वर्षांपासून मोसंबीला योग्य भाव मिळत नाहीये। शेतकरी त्यामुळे आता हतबल झालाय। शासनानं मोसंबीला हमी भाव जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती।